अजित पवारांसोबत झालेली युती दुर्दैवी, असंघाशी संघ म्हणतात, असा संघ घडला. भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य. तानाजी सावंतांच्या राष्ट्रवादीवरील टीकेनंतर हाकेंचं महायुतीमध्ये तिढा निर्माण करणारं वक्तव्य. भाजपच तुमचं विसर्जन करणार नाही याची काळजी घ्या. गणेश हाकेंच्या विधानावरून अमोल मिटकरींची खोचक टीका. तर स्वार्थासाठी बडबडणाऱ्या हाकेंना किंमत देत नाही, रुपाली ठोंबरे यांचा निशाणा. तानाजी सावंत आणि गणेश हाकेंच्या टीकेवर अजित पवारांनी बोलणं टाळलं. कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत, कार्यकर्ते उत्तर देतील, दादांची प्रतिक्रिया. आमच्या पक्षासहित शिंदे गट आणि भाजपच्या कारभाऱ्यांनी विचार करावा. आपल्या लोकांना कॉमेंट्स करण्यापासून थांबवा. भुजबळांचं महायुतीच्या मित्रपक्षातील नेत्यांना आवाहन. मंत्री तानाजी सावंतांच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्याने मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी. मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्री तानाजी सावंतांना भेटीसाठी बोलावलं, सूत्रांची माहिती. अजितदादा महायुतीमध्ये 60 जागा लढण्याच्या तयारीत. आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार. इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू. पदाधिकारी बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसवाले कोर्टात गेले. नागपुरातील काँग्रेस पदाधिकारी अनिल वडपल्लीवार यांच्यावर फडणवीसांचा निशाणा. लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ शकत नाही, फडणवीसांची ग्वाही. इलेक्ट्रिक कामांच्या तपासणीसाठी कोस्टल रोड 2 दिवस बंद असेल. आज रात्री 9 पासून 2 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंत कोस्टल रोड बंद असेल. मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात. जगन्नाथपुरी यात्रेची यंदाची थीम. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं आगमन. गर्दी लक्षात घेता वाहतुकीमध्ये बदल.